ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनी संबोधले जाते. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्याने हाहाकार माजवला होता. तेथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्याने त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईंनी तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावरच केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोसदी माझ्यावर असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. ज्योतिबाच्या मंदिराची रचना. देवळाकडे जाताना प्रथम मराठी शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मुख्य देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी ससे पाटलांनी केलेले आहे असे म्हणतात. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले आहे. हे देऊळ 57 फूट लांब, 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे. या देवळाशेजारीच केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी 48 फूट असून रुंदी 22 फूट आहे. शिखर 89 फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर 2 पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी 13 फूट असून शिखर 40 फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये रीतीराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केलेले आहे. या देवळापासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले आहे. या मंदिरासमोर पाण्याची 2 तीर्थ असून जवळच 6 कुंड व 2 विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखराप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखराचे बांधकाम केले. या शिखरावर तळापासून वळपर्यंत रथपट्ट पद्धतीने साधी नक्षी केली आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ देखील आहे.